श्रीमान रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंचीवर आहे। मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे। छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली। शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला। इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली। सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे। याचे प्राचीन नाव रायरी हे होते। युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत। जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम। 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता। तेव्हा त्यास रासिवटा व तनस अशी 2 नावे होती। त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले होते। सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोठा। चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच। पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे। दौलताबाद पृथ्वीवर चकोटा गड खरा, परंतु तो उंचीने थोडका। दौलताबादचे 10 गुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा। देवगिरीच्याहून 10 गुणी 1.5 गाव उंच प्रशस्त जागा। पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या कड्यावर पाखरू उतरवयास जागा नाही। हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बकरीत सापडतो। मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौतरा दिसतो तीच महाराजांची समाधी। बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात। तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच शंभू महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर। मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे। मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो। मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे। गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो। हा वाघ दरवाजा। गडाला मजबूत व बळकट बनवण्यात या वाघ दरवाजाचा सिंहाचा वाटा आहे। या दरवाजातून खाली उतरायचं तर वाघाचं काळीज हवं। छत्रपती राजाराम महाराज व त्यांची मंडळी जुल्फिकार खानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती। महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव। गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता। हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेच्या इमारती दिसतात। धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50 ते 60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली होती, म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे। 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानी मातेचे दर्शन घेतले होते। हे आहे टकमक टोक। बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते। तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात। जसजसे टोकाकडे जावे तसा रस्ता निमुळता होत जातो। उजव्या हाताला सरळ तुटलेला 26 फूट खोल कडा आहे। टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते। आधीपासूनच शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई। नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ। तेथेच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवलेला आहे। पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ आहे। पेठेचा 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत।
पुढे दुकान आणि मागे मकान अशी पद्धत होती। 2 रंगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे। ही बाजारपेठ आजही हुबेहूब जशीच्या तशी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा। राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे। येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे। येथे 32 मनांचे सोन्याचे सिंहासन होते। सभासद बकर म्हणते, तख्त सुवर्णाचे 32 मनांचे सिद्ध करवले। नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली। कविभूषण रायगडाचे वर्णन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले निवासस्थान केले। हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात 3ही लोकीचे वैभव साठवले आहे। गडावर विहिरी, सरोवरे खूप विराजत आहेत। सर्व शत्रूंवर विजय मिळवून रायगडावर छत्रपती शिवाजी राजांनी रायगड ही राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले। इसवी सन 1675 फेब्रुवारी 4 शके 1596 आनंद संवत्सर माघ व 5 गुरुवार या दिवशी छत्रपती संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली। किल्ले रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन आहे। शके 1602 रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले। सभासद बखर म्हणते, त्या दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या। इसवी सन 1684 सप्टेंबर मध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली। दिनांक 21 रोजी शहाबुद्दीन खान यास 40,000 सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी धाडले। 15 जानेवारी 1685 सुमारास शहाबुद्दीनने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली, पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो 1685 मार्च मध्ये परतला। औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा इतिकाद खान उर्फ झुल्फिकार खान या सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले। 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला। दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले। पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता, पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला। वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने सूर्याजी पिसाळाला फितूर केले। झुल्फिकार खान हा बादशहाने इतिकाद खानला दिलेला किताब आहे। पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले होते। 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला। 2360 पायऱ्या चढून हत्तींना वरपर्यंत आणणं एवढं सोपं गोष्ट नाही। मग छत्रपती शिवाजी महाराजांना पुढील नियोजन कसं असणार होतं हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं। मग राज्याभिषेकावेळी हत्तींची गरज लागणार होती हे छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच माहिती होतं। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यासाठी राज्याभिषेकासाठी उदाहरणार्थ हत्ती लागणार होते, तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 हत्तींची पिल्लं गडावर अगोदरच त्यांनी त्यांचं पालन पोषण केलेलं होतं। जवळपास 2 तासाच्या चढाईनंतर आपण रायगड किल्ल्याचा प्रमुख दरवाजा म्हणजेच महादरवाजावर पोहोचतो। या दरवाजाची रचना गोमुखी पद्धतीची करण्यात आली असल्याने शत्रूचा मारा थेट दरवाजावर होत नसे। अगदी दरवाजा जवळ आल्याशिवाय हा दरवाजा आपल्याला दिसत नाही। या दरवाजाची रचना पाहून त्या काळी किल्ला उभारताना किती बारीक गोष्टींचा विचार राजाने केला होता याची आपणास जाणीव होते। दरवाजावरील नक्षीकाम व कोरीवकाम आजही आपल्याला पाहता येते। या दरवाजाच्या बाजूला जय आणि विजय नावाचे 2 भक्कम बुरुज आहेत। हे आपले मित्र अनिल बाबू शिंदे। तर हे अनिल शिंदे साहेब या गडाबद्दल असं संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडाच्या भूमीमध्ये आपल्या ग्रुपचं स्वागत आहे।
याच्या अगोदर तुम्ही रायगड किल्ल्यावरती आधी आला असाल किंवा नसाल. आज आपण रायगड किल्ल्यावरती प्रथम पायी चढून आलात. ही रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे. लोक 4 मिनिटांमध्ये रोपवेने येतात. ही मागची साईड आहे. रोपवे 96 मध्ये झालेला आहे. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं नाव अनिल बाबू शिंदे, 12वी मध्ये शिकत आहे. तर आता आपण माहितीला सुरुवात करूया. आपण इतिहासामध्ये या रायगडाचं मूळ नाव असलं तर रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता. जावळीच्या मोऱ्यांना आपल्या महाराजांनी राजगडावर प्रेमानं पत्र पाठवलं की जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहात. मराठ्यासारखं हिंदवी स्वराज्य निर्माण करूया. मोरे घमंडी आणि उर्मट. आपल्या राजांना त्यांनी उलट पत्र पाठवलं की तुम्ही केव्हा झाला राजे. स्वतःला समजून घेणारे कोण राजे. या जावळीचे राजे तर आम्हीच आहोत. उद्या यायचा संत आजच्या तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज आहे. आपल्या राजांना राजाच्या खोऱ्यात आक्रमण करण्यासाठी पाठवतात. त्या लढाईमध्ये मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ता मारला गेला. मोऱ्यांना देखील वाटलं आपलं वध होईल. मोरे गडाच्या पायथ्याशी आले आणि महाराजांना 15 मे 1656 ला शरण आले. 15 मे 1656 ते 1670 किल्ल्याची कामं चालू होती. गडावरती बांधलं तरी का 350 इमारती आहेत. 11 तळ आहेत. 84 पाण्याच्या टाक्या आहेत. पूर्णपणे रायगड 1200 एकरामध्ये आहे. आजूबाजूला आपण काही खडकं पाहतो. या सह्याद्रीच्या पर्वत रांगाने रायगडाला वेढलेला आहे. परंतु एकी सह्याद्रीची रांग रायगडाला अटेश नाही. पूर्णपणे स्वतंत्र डोंगर आहे. गुलाबाची कलियुग होते ना, तसा एका खडकापासून उमगलेला हा रायगड किल्ला आहे. ज्यावेळेला राजाने या रायरीला राजगडावर पाहिलं, राजांसोबत होते मोरपंत पिंगळे. महाराज बोलतात मोरपंत पिंगळे हीच का ती रायरी, हीच रायरी. या रायरीने महाराजांना पाहिलं तेव्हा राजांच्या तोंडून काही उद्गार पडलेत. राजा खाता जावळी पाहता, गड हा बहुतच गोड. चौथे पहा गडाचे कडे, तासीडाप्रमाणे गाव 1.5 गाव उंच. प्रजन्य काळी कड्यावरती गवत उगवत नाही. तोंडाचाची वेकत आहे, दौलत वाजा दशी गुणी उंच. असे बोलून महाराज संतुष्ट झाले आणि बोलले तख्ताच जागा आजगड करा. तख्त म्हणलं तर 350 किल्ल्याची कॅपिटल राजधानी निवडलेली आहे महाराजांनी. राजांची पहिली राजधानी राजगड पुणा जिल्ह्यामध्ये वेल्लूर तालुका आणि दुसरी म्हणलं तर रायगड. रायगड महाराजांनी जावळीच्या मोऱ्याकडे जिंकून घेतलेले आहे. हा पूर्णपणे स्वतंत्र डोंगर होता. रायगड किल्ला बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. आता आपण पायी चढून आलात. आपल्याला खाली मुख्य मेन गेट लागला. संध्याकाळी 5:30 वाजता नगारखान्यावरती नगारे चढले वाजले की तो गेट बंद होतो. व ती नगारखाना आहे, नगारे वाजवली तो गेट बंद होतो. व ते आल्यानंतर आकार पाहिला नागमोळे आकार आहे. कारण त्या गेट वरती तोफेचा वडीमारा करू नये म्हणून त्याचा आकार नागमोळे आकार आहे. त्या गेट वरती 21 तोफेची सलामीची. त्याला इतिहासामध्ये महादरवाजा असं म्हणलंय. आता आपण पहिलं तळ पाहिलं हत्ती तळ. हत्ती म्हणलं तर मनामध्ये शंका येते, या उंचा डोंगरावरती हत्ती येणं शक्य होतं का. तर आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला हत्ती आणलेले. हत्तीची छोटी पिल्ला असताना पालखीमध्ये बसून गडाच्या महादेवती आणली आणि गडाच्या महादेवती त्यांचं पालन पोषण केलं. हत्तीने अंघोळ करण्यासाठी पिण्यासाठी त्या तळ्यातला वापर केला. त्याला इतिहासामध्ये हत्ती तळ असं म्हटलंय. हत्तींचं पालन पोषण समोर आपण इमारत पाहता बघा, या इमारतीमध्ये केलं. आता आपण पुढे जाणार. एक शेर म्हणला होते, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वागणार नाही, मराठ्यांची जात आहे, मराठ्यांची जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आपण समोर आता भरलेलं तळ पाहतो. याला इतिहासामध्ये शिल्त गंगासागर असं म्हटलंय. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवर्ण गागपट्टा आलेले. गागपट्टाने 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलेलं. महाराजांचा राज्याभिषेक होऊन काही उरलेलं पाणी, शिल्लक राहिलेलं पाणी या तळ्यामध्ये शिल्त म्हणून सोडलेलं आहे. याला इतिहासामध्ये शिल्त गंगासागर असं म्हटलं आहे. याच्यावर एक छोटीशी कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त समुद्रांचे पाणी, जलिले झाली शिल्तांची घर, नाव याला गंगा सागर. आणि 32 फूट खोली आहे. वर्षाच्या 12 महिने या तळ्यामध्ये पाणी असतं.
गडावरती सर्वात मोठं तळ आहे. याला गंगासागर असं म्हटलंय. साईडला आपण 2 स्तंभ पाहतो बघा, त्याच्या साईडला किती. याला इतिहासामध्ये सप्तमंडोरे असं म्हटलंय. विजयस्तंभ हे पूर्वी एकावरती एक असे 7 मजले होते. आपले महाराज कोणताही गड किंवा किल्ला जिंकून आले 7व्या मजल्यावरती जाऊन भगवा ज्योत फडकवले जायचा. कारण की आजूबाजूच्या गावकोट किल्ल्यांना वाटलं पाहिजे आपले राजे आज स्वराज्याचे विजय होऊन आले. 7व्या मजल्यावरती जाऊन भगवा ज्योत फडकवले जायचा. आता बघा समोर रेलिंगवाला टोक पाहतो. याला इतिहासामध्ये टकमक टोक कडेलोट पॉइंट. आपल्या राजा राहूसाहेब मातांचं पाचाड गावामध्ये दर्शन रोज जाण्याने शक्य नव्हतं चालत. राजे ते टोकावरती जायचे. वाड्यावरती घंटा वाजवली जायची. तिथे महासाहेब वाड्याच्या बाहेर यायच्या. राजे तिथून दर्शन घ्यायचे. राजांच्या सोबत छत्र धरणारा सेवक होता निजाम. तो हवेसकट वरती उडून गेला. महाराजांना बोलतो की महाराज म्हणा वाचवा. महाराज बोलतात की मी देवदेवता नाही, मी सांगतो तेवढी देव आज्ञा बालक. छत्राचा दांडा घट्ट पकड. जशी जशी हवा कमी होत चालली सुखरूप त्या खालच्या गावामध्ये पोचला. त्या गावात निदान करून त्या व्यक्तीला पालखीमध्ये बसून गडावरती आणला आणि त्याचा संस्कार करण्यात आला. मनामध्ये शंका येते या रायगडावर तिथं 350 इमारती आहेत. मग या 350 इमारतीसाठी लागणारा दगड काढून आणणं शक्य होतं का? नव्हतं ना. आपल्या राजाने गडावरती अशी मोठी 11 तळ खोदलेत. 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. ज्यातूनच काही दगड निघाला या बांधकामासाठी वापरला. आपल्या राजाने एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. लोकांना पाणी पिण्यासाठी झालं, बांधकामासाठी दगडाचा उपयोग केलेला आहे. या बांधकामामध्ये 3 गोष्टींचा वापर केलेला आहे. चुड, शिसा आणि गोल एवढं भक्कम बांधकाम आहे. या रायगड किल्ल्याचे आर्किटेक्ट सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुरकर होते. महाराजांनी हिरोजींना विचारलं की हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधलात, परंतु आम्हाला याचं गॅरंटी पत्र द्या. हिरोजी बोलतात जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तडबत जातील ना आम्ही जो बांधकाम केलं नाही याला अजूनही धक्का लागला नाही. 400 वर्ष नाही. आता आपण पुढे अति महत्वाचा बाल्य किल्ला पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण या गेट समोर आहात. याला इतिहासामध्ये पालखी दरवाजे म्हटले. पालखी म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची, शंभू राजांची गडाच्या खालून पालखी आली ना पायी पालखी आल्यानंतर याच मार्गे आतमध्ये जायची राजवाड्यामध्ये. याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हटलाय. आता पालखी दरवाजा समोर हा 14 पाहतो बघा. जे पालखी सोबत येणारे शिवभक्त, हा पालखी सोबत येणारे शिवभक्त त्यांची बसण्याची जागा या ठिकाणी होती. तिथे पालखी थांबवल्यानंतर शिवभक्त येतात. आतमध्ये इथूनच पालखी जायची. आता आपण अति महत्वाच्या बाल्य किल्ला राण्यांच्या महलामध्ये आपण जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. बघा आता आपण बाल्य किल्ल्यामध्ये आलो. बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला. आता आपण ज्या ठिकाणी आहात याला राण्यांचं महल म्हणलंय. तर आता आपल्यापैकी कुणाला माहिती आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या? 7, 8. राजांना राण्या होत्या 8. मग गडावरती आल्यानंतर आपल्या मनामध्ये शंका येते. गडावरती तर आपल्याला 6 दालनं पाहायला भेटतात. मग 2 राण्या राहत होत्या कुठे? मनामध्ये प्रश्न असतो. आपल्या राजांची पट्ट राणी सहीबाईंचं निधन राजगडावरती झालं. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना आणि पुतलाबाई पाचाड गावामध्ये जिजामातांच्या सेवेसाठी उतारत्या वयामध्ये किल्ल्याचं वातावरण त्यांना सहन होत नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतलाबाई पाचाड गावामध्ये होत्या. उरलेल्या 6 राण्या रायगडावरती होत्या. सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई या राण्यांचे महल गडावरती आहेत. हा एका राणीसाठी एक महल आहे. समोर हा बेड आहे, हा बेडरूम आहे. हा राणीचं बेडरूम आहे. आतल्या खिडकीमध्ये 350 वर्षामध्ये दगडामध्ये कोरलेलं टॉयलेट बाथरूम आहे. समोरची खिडकी हवा करण्यासाठी राणीला. मनामध्ये तर शंका येते या रायगडावरती पूर्वी छत होती की नव्हती?
सागवणी लाकडं होती, मातीची कौलं होती. इंग्रजांच्या अधिकारी 2 ब्रिटिश लोक होती. कर्नल पैतर त्याने पोटल्याच्या डोंगरावरून 10 मे 1818 तोफेचा भडीमारा केला आणि पूर्णपणे हा रायगड उद्ध्वस्त केलेला आहे. आता आपण दगडांचं बांधकाम आहे, शिवकालीन बांधकाम आहे. विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळातलं आहे. 17 ते 33 पेशवे आले, पेशव्यांच्या काळातला आहे. हा राणीमहल त्यावेळेला पूर्णपणे मखमली कापडामध्ये मशाळेच्या गोंड्यामध्ये सजवले जायचा. आता आपण एक राणीमहल पाहिला, शेमसारखे 6 आहेत. एका राणीसाठी एक महल आहे. बाहेर चौतारा आहे बघा, बाहेर आणि महालाच्या बाहेर हे दाशीचं ओट आहे. दाशी म्हणलं तर काय, नोकराणी. राणीने दाशी ठेवलेला छोटं मोठं काम लागलं, राणीने आवाज दिला होती दाशी आतमध्ये यायच्या, त्यांचं छोटं मोठं काम उरकून त्यांच्या काळामध्ये जायच्या. आता इतिहासामध्ये नोंद नाही कुठली राणी कुठल्या महलामध्ये राहत होती, हे सांगू शकत नाही. हा एका राणीसाठी एक महल आहे. आता आपण एक राणी महल पाहून घेऊ, पुढे धान्यांच्या कोठार पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. बघा आपल्याला खाली पडलेल्या इमारती पाहायला भेटतात. याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्री म्हणतात. आपल्या महाराजांचे 8 मिनिस्टर होते. या ठिकाणी 350 गाव किल्ल्यांचा खालदीपाचा व्यवहार या ठिकाणी चालवला जायचा. खाली 3 पडलेले वाडे आहेत त्याच्या खाली. अनाजी पंत, आंबेराव मोहिते, अण्णाजी रतू, रामचंद्र निकळ, निराजीराव, श्रीखंड खंडे. बघा काही झाडाच्या खाली 3 पडलेले आहेत. या अष्टप्रधान प्रत्येक मंत्र्यासाठी एक वाडा होता. समोर आडवा डोंगर पाहतो बघा तिकडे खाली. त्या डोंगरावरून इंग्रजांनी 10 मे 1818 तोफेचा भडीमारा केलेला आहे. साईडला आता हा गेट पाहतो आपण खाली, इकडे लोक येतात बघा. मेणा दरवाजा. मेणा म्हणलं तर काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त पाहण्यासाठी त्या दरवाज्यातून येणं जाणं करतात. त्याला इतिहासामध्ये मेणा म्हणलेला आहे. आता बघा इकडे लक्ष द्या, आपल्याला 3 जालीवाले खड्डे पाहायला भेटत ना. याला इतिहासात धान्यांचे कोठार असं म्हणले. धान्य म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 350 लोकांना, गडावरती 350 लोक राहायची. त्यांना धान्याचा साठा इथे केला जायचा. 3 ते 6 महिने धान्य पुरेल असं धान्य इथे स्टोर केलं जायचं. आपण पणाला गडावरती धान्याचे कोठार पाहिलेत का? 22 फुटाचे, 52 फुटाचे धान्यांचे कोठार आहेत. इथे 22, 20 आणि 15 आहेत. त्या ठिकाणी 52 फुटाचे धान्यांचे कोठार आहेत. कोकणामध्ये कुटी किंवा गणकी म्हणतात. इथे धान्यांचे कोठार. महाराजांच्या काळामध्ये इथे धान्य स्टोर केलं जायचं. पेशव्यांच्या काळामध्ये काही गुन्हेगार चोरी लबाडी करून त्याला इथे 7 दिवस घेतले जायचा. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, कोलत्यामध्ये बांधायची आणि जिकडे उतरलेल्या टप्पू खाली फेकून द्यायची. त्या प्रत्येक राणीला दाशी होते. हे विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळामधले. प्रत्येक राणी सोबत दाशी आहे. पहिला शेवटचा 15 फूट थोडे धान्यवरती शिडीने काढलं जायचं. त्याच्या आतमध्ये धान्य टाकायची तर वरण ते शिडीने काढलं जायचं आणि गडावरच्या लोकांना पुरवठा केलं जायचं. गडाला 3 ते 6 महिन्याचा वेळा चालू असताना गडावरच्या लोकांना धान्य पुरवठा इथे केले जायचं. तर आता अति महत्वाचा महाराजांचा राजवाडा पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय श्री. जय भवानी. बघा आता आपण हा समोर जो चौथरा पाहतो बघा, हा या पहिला, हा जो पहिला साठा ट्रेनिंग केलं जायचं. साईड आतमध्ये टाकसाळ आहे. टाकसाळ म्हणजे नाणी छापखाना इथे केलं जायचं. बघून 2 स्तंभ पाहायला भेटतात. याला इतिहासामध्ये शब्द म्हणून विजयस्तंभ.
राजे कोणताही गड किंवा किल्ला जिंकून आले 7व्या मजल्यापासून जाऊन भगवा ध्वज फडकवले जायचे. ही पूर्वी एकाशी 7 मजली होती, कारण की आजूबाजूच्या कावकोट किल्ल्यांना वाटलं पाहिजे आपले राजे हा स्वराज्याचे विजय होऊन आले. 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकवले. आता बघा इकडे लक्ष द्या. साईडला आपल्याला चौकोनी आकाराची खोली पाहायला भेटते. याला इतिहासात खलबतखाना, गुप्त खलबतखाना असं म्हटलंय. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर 10 वायला चोरून पाहायला भेटते. आपल्या महाराजांची त्याची बेळजी नाही, राजांपर्यंत छोट मोठ्या गावकिल्ल्यांच्या बातम्या आणून आतमध्ये जाऊन शेअर केले जायचे. त्याला इतिहासामध्ये खलबतखाना असं म्हटलंय. त्याच्या आतमध्ये त्याच्या खाली 10 वायदाची याच्या खाली आतमध्ये लोक येतात बघा, खाली 10 वायदाची रूम आहे. त्याला खलबतखाना असं म्हणतात. आपण ज्या 14व्या उभ्यात समोरच्या आपल्याला आडवी भिंत पाहता पाठी, त्या भिंतीपासून आपल्या मागच्या भिंती बनतो. 250 फुटात चांगलं सचिवालय म्हणलं तर काय दप्तरखाना या ठिकाणी. आणि समोरचा 4था ना दिवाणे आम आणि दिवाणे खास. आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती देखील पाहिलं असेल दिवाणे आम आणि दिवाणे खास. दिवाणे खास म्हणजे खास लोकांची बैठक त्या ठिकाणी व्हायची. दिवाणे आम आणि दिवाणे खास त्याच्या पलीकडे, त्या भिंतीच्या पलीकडे. समोर बघा दिल्ली मला पाहतो, इकडे लक्ष द्या. आपण हिरकणीची कविता स्टोरी वाचून ऐकून आला असं नाही ना. रायगडावर इरा नावाची गवळण दूध घेऊन आली होती. तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. त्या मातेला कळून नव्हतं की गडाचे दरवाजे बंद झाले. ती कविता असे, रायगडावती राजधानी ती, रायगडावती राजधानी ती होती शिवछत्रपतींची. कथा सांगतो ऐका अजूनी, येथील ह्या हिरकणी बुरुजाची. बसले होते गावतळाशी वाळूसरे ह्या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गावल्याचे. आई बायको ताना मुलगा, कुटुंब होते छोटेसे. सोबत होते हिरानावत्या तडफदार घरवालीचे. सान सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी. चालत असे उपजीविका या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. तिला मनात भ्याली घरी ताने बाल माझे. हात जोडून करीवी नवनी गडकरी म्हणे जाऊ द्या खाली. नाही अजुन्या शिवरायांची अम्हाला बाळाची आठवी झाली रूप. पाय माऊली वेड पिसी आतुळणीय धाडच पाहुणी. महाराज संबित झाले हिराच चाळी चोडी. येऊन प्रेमी सन्मानी केले आणि कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमीच्या साक्षाईच्या. अशी ती स्टोरी होती. त्या दिवशी त्या मातेला कळून नव्हता गडाचे दरवाजे बंद झाले. पूर्णपणे पुन्हा गडाच्या मातेवरती आली त्या गेट जवळून. महाराजांच्या आज्ञाशिवाय खाली कोणालाही सोडत नव्हती. ती मायमाता धावत पळत त्या गेट जवळ गेलेली. सांगोजी काटकरांना हात जोडून विनंती करू लागली, म्हणा गडाखाली जाऊन द्या. महाराजांच्या आज्ञाशिवाय खाली कोणालाही सोडत नव्हते. वरून फक्त जाईन पाणी आली, खालून फक्त नावा. माय माता पुन्हा 500 पायऱ्या चढून गडाच्या माथ्यावरती आली. या 1200 एकर किल्ल्याला वेढा दिला. त्या कड्यावरती गेली, किटली ठेवली, तिथूनच खाली उतरली. सकाळी महाराजांना बातमी कळली. महाराज बोलतात एक माता गडावरती आहे. ती गड खाली उतरून गेली कशी? तिला शोधण्यासाठी 2 माऊले पाठवले. तिला पालखीमध्ये बसून गडाच्या माथ्यावरती आणली आणि गडाच्या माथ्यावरती जा साडी चोळी देऊन प्रेमाने संस्कार केला. महाराज मातेला म्हणतात, माते तुझ्या कड्यावरनं उतरले, तू कडा आता मला उठून दाखव. नाही हो महाराज, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर बाळ दिसत होतं, आता नळी दिसत आहे. महाराज तिच्या बाळाला बोलतात, वा बहादरा, त्या आईचं दूध पी लवकरच मोठा हो आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. त्याच वृत्ताला हिरकणी वृत्त नाव पडलेले आहे. खाली गाव आहे, त्या गावाचं नाव हिरकणीवाडी. लाईटीचे पोल पाहतो समोर, हिरकणीचा पोल. साईडला खिडक्या आहेत. टेळली म्हणलं तर पहारेकरी या ठिकाणी थांबायचे. आणि हा सचिवालय दप्तरखाना. आता महाराजांचा राज्याभिषेक झाला. राजदरबार पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी. हा आपल्या महाराजांचा स्वयंपाकघर आहे, इथे स्वयंपाक केले जायचे. त्याच्या खिडक्या आहेत नाही. टेळली बोलत आहे. टेळली म्हणलं तर काय पहारे करण्याचं या ठिकाणी होतं. ते समोर दगडामध्ये गेलेली पाहतो बघा, ही 5 मजली होती. राजे संध्याकाळच्या वेळेला थंडावा खाण्यासाठी या बाल्कनीमध्ये यायची. एकावेळी अशी 5 मजली अष्टबाल्कनी म्हणतात त्याला. हा पूर्णपणे महाराजांचा स्वयंपाकघर आहे. या ठिकाणी उकळ काढली जायची. उकळ माहिती ना, या ठिकाणी काढली जायची. आणि ज्या खिडक्या आहेत ना टेळली म्हणजे पहारेकरी इथे थांबायचे. आता सचिवालय पाहूया. बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1657 महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच ठिकाणी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक होतो. राजदरबारमध्ये आपण आता आलो. हा राजदरबार त्यावेळेस पूर्णपणे 6000 लोकांनी भरले जायचे. आपले राजे सकाळी पहाटे 5 वाजता उठायचे, स्नान व्हायचे, राजे वस्त्र घालायचे. राजे याच मार्गे यात्रीचे आंबाडे राजे तिलकाई देवीला जगदीश्वराला नतमस्तक व्हायचे. राजे हत्तीच्या अंबारी
जगदीश शहरला आई भवानी मातेला काय देवीला बंदोबस्त केला. राजे शनिवारी पहाटे 5 वाजता होते. पूर्णपणे हा राजदरबार त्यावेळेस 6000 लोकांनी भरला जायचा. आपल्या राजांचं 32 मानाचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मन म्हणलं तर 40 किलो, एक मन म्हणलं तर 40 किलो असं 1280 किलो सुवर्ण सिंहासन त्या ठिकाणी होतं. आता आपल्याला पाहायला भेटते का? इंग्लंडमध्ये पाहायला भेटते. ज्यावेळी इंग्रजांनी तोडफोड केल्यानंतर इंग्रजांनी लुगडून नेलेले वरचं छत्र आहे. 2 जून 2009 मध्ये महाराजा संभाजीराजे मातृ मूर्ती 1985 डॉक्टर ज्ञानेश्वर त्यांच्या हस्ते स्थापन केलेले आहे. हा दरबार त्यावेळी पूर्णपणे 6000 लोकांनी भरले जायचा. त्याच्या आत ती जाळीवाले बघा, त्याच्यामध्ये राजांचं 32 मनात सुवर्ण सिंहासन होतं. आपल्या समोर 50 लोक असली माईक लागतो. त्यावेळी महाराजांच्या काळात माईक लाईकचे प्रकार नव्हते. आता आपल्या समोर 50 लोक असली माईक लागणार. महाराज जर गादीवरनं बसून जाईल, काही घोषणा दिल्या चारही कोपऱ्यामध्ये ऐकू जायचं. त्याला आज एको साऊंड म्हणतात. आज देखील या गेट समोरून जर कागद पडला त्या व्यक्तीपर्यंत ऐकू जातो. त्याला एको साऊंड असं म्हणलंय. हा दरबार त्यावेळी पूर्णपणे गडावरती छत होती. ह्याच्यावरती देखील छत होती. ते पूर्णपणे इंग्रजांनी हल्ला केल्यानंतर सगळे झालेले. राजांची पहिली राज्य दरबारामध्ये प्रवेश करतात. राजांची पहिली नजर पडते या धरलेल्या 6000 लोकांवरती. दुसरी नजर ज्यांच्या जीवावरती राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यातला एकही मावळा राजांना या दरबारामध्ये पाहायला भेटत नाही. राजांचं अंत करून भरून येतं. राजांचं अंत करून भरून येण्याचं कारण काय? त्यांच्या जीवावरती राजाने हिंदवी स्वराज्य उभं केलं त्यातला एकही मावळा राजांना या सोहळ्यामध्ये पाहायला भेटत नाही. राजांच्या अंगावरती 1000 सोन्याचा मावळा उधळण्यात येतो. एक ललकार देतो. ती पाठीमागू जय बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळा वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज बोला पुण्य किलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. या ठिकाणी आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडला जायचा. ही भिंत आहे पेशव्यांच्या काळामधली आहे. जे मंत्री लोक मंत्रिमंडळाची जागा आतमध्ये होतो बसण्याची. येणारे शिवभक्त इथे आपण बांधले किल्ला पाठे पाहिला. बांधले किल्ल्याचा हा गेट आहे. किल्ल्याचा मुख्य गेट खाली महादरवाजा आहे. ज्याच्या वरती जाऊन नगारे वाजवले जायचे. आपण मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिल्या का? इथलाच बघून तिथे केले. आपण राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर पाहिले का? पाहिल्या ना? इंग्रजांचा वकील हा गडावरती पायी चढून आला. त्याला येते वेळी 6 तास लागले. या गेट समोर येऊन चक्क झाला. त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला, राजाने गडावरती हत्ती कशी आणली? 4 पायच्या हत्ती गडावर एवढ्या उंच डोंगरावरती आणणे शक्य होतं का? तो रोज त्याच्या गेल्या डाव्यामध्ये लिहित असे गडावरती हत्ती कशी आणली. त्याने नारायण शेगड्यांना विचारलं हत्ती कशी आणली. हे छोटं उत्तर होतं. छोटी पिल्ला असताना पालखीमध्ये बसून गडाच्या माथेवरती आणलेले आणि गडावरती राज्याभिषेकासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी बलाढ्याचे आजचे हत्ती घोडे या गेट समोर सजवलेले. आता मध्ये दगड आहे प्रश्न पडतो ना, आहे ना? काही जो इतिहासकारांचं मत आहे तो जो आवाज आहे ना, एको आवाज या दगडामुळे. हे कारण दुसरं कारण आहे. 2 कारण होते. एक सिद्ध आहे. काही इतिहासकारांचं मत आहे दगडामुळे आवाज जातो. जिजामातांची पाचडगाव मध्ये समाधी आहे. त्यांचं काही वस्तू निधन झालं. मग तो दगड राहून गेलेला आहे. मग ते काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की जो आवाज जातो ना, एको आवाज या दगडामुळे. जरी या दरबारामध्ये टाळी जरी वाजवली ना, आवाज एकदम घुमघुमीत आहे ना? असं आहे. बस आता आपण होळीचं ग्राउंड पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. छत्रपती शिवरायांच्या बरोबर जे भैरविनायक पथक होते, मग छत्रपती शिवरायांचे जे गुप्तहेर होते ते हेर ज्या गुप्त बातम्या घेऊन येत होते, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या बरोबर ज्या गुप्त वार्ता होत होत्या त्या सर्वांच्या समक्ष होत नव्हतं. तर त्यासाठी एक स्वतंत्र कोडी त्यांनी निर्माण केली होती. त्याला खलबतखाना असे म्हणतात. तर तो खलबतखाना आपण पाहणार आहे. मला फोकस पूर्ण अंधार आहे. तर इथून शूट पूर्णपणे होईल ही जी गॅरंटी नाही. तर अंधार आहे भरपूर. माझा आहे शूट चालू आहे ना? आता या ठिकाणी आपल्या इथं पूर्णपणे अंधार दिसत आहे.
तरी 10 बाय 10 ची छोटीशी खोली आहे. यालाच खलबतखाना असे म्हणतात. तर तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे अंधार आहे. काय नाही बाहेरून आपण घेऊया. नगारी वाजवलेली. याला इतिहासामध्ये नगारखाना म्हणले. आता आपण खाली मुख्य मेन गेट पाहिला महादरवाजे हा बंद होईल जातात. समोर हा टप आहे ना, जे आपल्या महाराजांची कृष्णा गौडी होती त्यांना पाणी पिण्यासाठी तिथे 26 जानेवारी 15 ऑगस्ट साजरा केले जाते. आता आपण पुढे होळीचं ग्राउंड पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण पाहतो बघा, याला इतिहासामध्ये होळीचं माळ असं म्हणलं. आपण शिमग्यामध्ये जशी खेडेगावमध्ये होळी पेटवतो, महाराजांच्या काळात देखील इथे माळाची होळी पेटवली जायची. आपले महाराज होळीमध्ये गादीवरनं नारळ अर्पण करायची. होळीमध्ये जो 1000 पेटक्या होळीतून नारळ काढून त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा ओढा, डोक्याचा पेटा बक्षी द्यायची. काही लोक काठीने काढायचे. आपल्या संभाजी राजाने हाताने काढलेला. त्यांना 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा ओढा, डोक्याचा पेटा बक्षी दिली जायची. बघा हे 2 ट्रेनिस आहेत. हे 2 आहेत बघा कोपऱ्यावर. जे आपण जिकडे दरबार पाहिलं बघा, तिथलं जे पाणी होतं ना ते ट्रेनिस बाहेर काढले जायचे. तिकडे समोर बघा बाजारपेठ आहे. ही लोक चालले दिसतात बघा. बाजारपेठेची लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे, 44 दुकाने होती. हाईट पाहिली तर बघा घोड्याची हाईट आहे. घोड्यावरनं बाजार केला जायचा. त्याला इतिहासामध्ये बाजारपेठ असं म्हटलंय. पुढे स्टॉल लावायची आणि पाठी त्यांची राहण्याची सोय होती. आता तिकडे लक्ष द्या, मंदिर पाहतो. आकार पाहिला तर बघा कसं आहे. मस्जिद आहे ना, मोगल लोक गडावरती आले त्यांना वाटलं पाहिजे की आपलंच मस्जिद आहे. ते लांबून दर्शन घेऊन माघारी जायचे. त्याच्या आतमध्ये तुम्ही गेल्यानंतर शंकराची पिंड, आई भवानी मातेचं मंदिर पाहायला भेटते. त्या मंदिराची तोडफोड करू नये म्हणून त्याचा मच्छीचा आकार देण्यात आलेला आहे. साईडला पांढऱ्या घुमट आपल्या महाराजांची समाधी आहे. या रायगड किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर होते. महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधलात, हा रायगड किल्ला बांधण्यासाठी पैसा कमी पडला. हिरोजीने स्वतःची प्रॉपर्टी विकल्याने हा रायगड बांधला. महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधला, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ते आमच्याकडे मागून घ्या, आम्ही द्यायला तयार आहोत. सोनं नाणं धन दौलत जहागिरी काय पाहिजे ते आमच्याकडे मागून घ्या. हिरोजी बोलतात, जेव्हा आमची बक्षीस मागण्याची वेळ येईल ना त्यावेळी आम्ही बक्षीस तुमच्याकडे मागूया. महाराज रोज आई भवानी मातेच्या दर्शनाला जायचे. महाराजांची भेट आणि हिरोजींची भेट त्या पायरीवरती झाली. राजे थांबा, आमची बक्षीस मागण्याची वेळ आहे. महाराज बोलतात, काय पाहिजे तुम्हाला बक्षीस? सोनं नाणं धन दौलत 10 गावाची जहागिरी काय पाहिजे? सोनं नाणं जहागिरी आम्हाला काही नको, फक्त आमच्या नावाची पाठी बसवण्याची त्या ठिकाणी परमिशन द्या. महाराज बोलतात, खाली मेनगेट येते नावाची पाठी बसवा, वरती नगारखाना येथे बसवा. आई महाराज त्या ठिकाणावरतीच बसवा, कारण की तुम्ही रोज आई भवानी मातेच्या दर्शनाला जाता जाता तुमच्या उजव्या पायाची धूळ ही माझ्या नतमस्तकी लागावी. त्याच ठिकाणी सेवेचे थाळी तत्पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी बसवण्यात आलेली आहे. आपली या ठिकाणी माहिती सापडणार आहे. काही शेवटचे शेअर आहेत. अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. त्या महाराष्ट्राला नव्हे, त्या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे, जिजाऊंचा शुभा पाहिजे. अंधाराला घाबरत नाही, आव्हानाची जात आहे, मॉडेल पण वागणार नाही, मराठ्यांची जात आहे. जिजाऊ तुम्ही जन्माला आले ना त्यात आज दिसले नसते अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते, दिसली नसती मंदिराची उंच उंच कळस, उंच उंच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी महादेव. माझं दर्शन घेण्यासाठी घ्यायचं. नमस्कार मित्रांनो. तर हे आमचे आज मित्र आहेत अनिल शिंदे. तर यांनी आम्हाला संपूर्ण रायगड ह्या किल्ल्याची संपूर्ण माहिती पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्हाला दिलेली आहे. शेवटचे 2-3 पॉइंट राहिलेले आहेत ते स्वतः आम्हाला बघावे लागणार आहेत. त्याची माहिती मी यांनी माहिती दिलेली आहे. तर त्याची माहिती मी एक्स्ट्रा
माझ्याकडून जेवढी स्वतः होईल तेवढी मी देईनच. पण असं काय? संपूर्ण रायगडाचं समजा तुम्ही इथं समजा आला बघायला, रायगड कोट तुम्ही बघायला आला, तर तुम्हाला समजा गाईड हवा असेल तर हा माझा मित्र यांनी पूर्ण माहिती अगदी व्यवस्थितरित्या अगदी पॉइंट टू पॉइंट आम्हाला सांगितलेली आहे. तर हे माझे मित्र, यांचे नाव काय म्हणाला? अनिल बाबू शिंदे. हा, तर ह्यांचा नंबर पण नंबर. ते सांगतील. 92287521. आणि इथे फ्लॅश पण करता येईल. आणि तो नंबर तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर जर तुमचं नियोजन ह्या रायगडावर यायचं असेल तर तुम्ही ह्या मित्राला भेटू शकता, त्या मित्राकडून तुम्ही गायडन्स घेऊ शकता. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की ही छत्रपती शिवरायांची रायगडावरील बाजारपेठ आहे. तर या बाजारपेठेमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी हा जो कट्टा आहे हा आपल्या खांद्याला लागतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे मावळे होते किंवा जी प्रजा होती किंवा जी जनता होती किंवा जी रयत होती, तर ती रयत काय करायची, घोड्यावरून बाजार करायची. मग घोड्यावर बसल्यानंतर इथं समजा एखादा माणूस बसला, समजा कुठलीही वस्तू एक्सवायझेड समजा इथं विकायला बसली, तर ती व्यक्ती, घोड्यावर बसलेली व्यक्ती जी आहे ती व्यक्ती घोड्यावरून बसून ती बाजार करायची. अशी ही पद्धत शिवरायांनी बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिलेली होती. बघू शकता तुम्ही. रायगडावरील पूर्वाभिमुख असलेल्या या शिवमंदिराची स्थापत्यशैली घुमटाकृती शिखर आणि 6 मिनार यामुळे इस्लामी शैलीचे साम्य दर्शवते. मंदिराला 50 बाय 50 मीटर लांब व 3 मीटर उंच तटबंदी असून तिला पूर्वेकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. तसेच उत्तर आणि दक्षिणेस लहान दरवाजे आहेत. जगदीश्वर प्रासादाचे निर्माण शके 1956 इसवी सन 1674 मध्ये हिरोजी इंदुरकर यांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी देहावसान झाले. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेस चौथऱ्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृती प्रित्यर्थ अष्टकोनी चौथरा आणि मेघडंबरी उभारण्यात आली आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली होती. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला होता. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली होती. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. ह्या किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी हे होते.
युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवाटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवताच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असे नाव पडले होते. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिनेचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली होती. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. सभासद खबर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटा. चौथरपा गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडात तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोटा गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे 10 गुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा. याच दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तनस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भीवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. तर आपण व्हिडिओच्या नंतर आपण शेवटच्या पॉइंटला आपण भेट देण्यास आलेलो आहे. तर शेवटचा पॉइंट आहे टकमक. तर आपण हे शेवटचा पॉइंट आपण पाहतो. चला बघूया. देवगिरीच्याहून 10 गुणी 1.5 गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरवयास जागा नाही. हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तख्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले होते. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे 2360 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडचा टकमकटोक, श्री शिरकाई देवी मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारे गड स्वामीने श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. रायगडावरील एक भीतीदायक असे ठिकाण जिथे मृत्यूला देखील थरकाप वाटतो असा तो बेलाक टकमकटोक. गुन्हेगारांना टकमकीची शिक्षा सुनावत असे. शिक्षा ऐकूनच गुन्हेगारांचे अर्धमरण व्हायचे. टकमकाच्या भीतीनेच लोक गुन्हा करण्यापासून सावध असत. रायगडाच्या टकमकीचा धाक कोणाला नाही असा इतिहासात कोणीच नाही. ह्या टकमकीवरून फक्त वारा पाऊसच मनसोक्त संचार करू शकतात. थरकाप उडतो तो मानवाचा. सह्याद्री आपल्या जीवनात योग्य तो समतोल राखून आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तो आपल्याला त्याच्या सौंदर्याचे मोहक रूप दाखवतो त्याचप्रमाणे तो त्याच्या रौद्र स्वरूपाचा सुद्धा दाखले देतोच. सह्याद्रीकडून
बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि तो निस्वार्थीपणे हे सर्व शिकवतो. आपल्यातील मोह, माया, स्वार्थ इत्यादींचा कडेलोट आपण ह्या टकमकीवरून करावा आणि समाजकल्याण करण्याची प्रेरणा ज्योत मनी पेटवूनच आपण गड उतार व्हावे. रायगड हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहे. इथूनच थकलेल्या जीवाला प्रेरणा मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.